जबरदस्त सामन्याचा अनुभव आपण या ठिकाणी घेत मोहरा. खरं तर सर्व खेळाडूंना बंधनकारक केलं पाहिजे. श्री विशाल खाडे साक्षी इंटरप्राइजेस यांच्याकडून देण्यात येणार आहे. आंबेकर 100, मनोज जांभेकर 500, रुपेश जाधव 250. अर्थाने चहूबाजूला तुमचं गुंजणार यावेळेस रेड आणि जेरीबंद केलं. गणपतजी म्हात्रे आपल्याला विनंती असेल. त्याचा एक जबरदस्त मोहरा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतोय. प्रत्युत्तर दाखल आता मात्र 1 नंबरची जर्सी प्रदान केला मयूर आपल्याला बघायला मिळतोय. बापूजी कोलेटी संघ आपलं कौतुक असेल, कारण आपण जर्सीच्या पाठीमागे प्रत्येक खेळाडूची ओळख म्हणून नाव लिहिताय. खरं तर सर्व खेळाडूंना बंधनकारक केलं पाहिजे. मी या ठिकाणी स्थानिक प्रत्येक खेळाडूचं नाव हे जर्सीच्या पाठीमागे असलं पाहिजे. प्रत्युत्तर दाखल पुरुष एकदा जर्सी क्रमांक 20 एक मजबूत असा देहबांधा लाभला चढाई पहाटर, ज्याने पहिल्या चढाईमध्ये 3 गुणांची चढाई केली होती आणि या चढाईमध्ये देखील सुंदर लाथ फिरकावली आणि त्या ठिकाणी एका खेळाडूची सहजरित्या शिकार केली जाते. एक पाहायला मिळतं जर्सी क्रमांक 20. प्रत्युत्तर दाखल एक नवोदित मोहरा. एक महत्वपूर्ण सामना असू शकतो, कारण चौंडेश्वरी कडसुरे संघाचं अनेक वर्ष या नागोठणा कबड्डी असोसिएशन मध्ये वर्चस्व आपण पाहतोय. त्याच्यानंतर अमरोशी संघ नावारूपाला आला, तदनंतर त्या ठिकाणी वणी संघ नावारूपाला आला. अशा अनेक संघ आणि मित्रांनो या ठिकाणी संघ कमी असतील, त्यामुळे आपल्याला त्वरित सामने खेळावे लागतील. तयारी ठेवा. आता मात्र 5च एक समीकरण बोनस घेऊन ऑफ असेल, परंतु जर प्रयत्न केला तर मात्र खोलवर जाऊन गुण टिपू शकता. तर खऱ्या अर्थाने आपल्याला वाघाच्या जबड्यात घालून हात मोजीने तयाचे तात हीच मर्द मराठ्याची जाता. निश्चितच छत्रपती संभाजी महाराजांनी त्या ठिकाणी सिंहाचा जबडा फाडला होता. यावेळेस मात्र थोडे तिसरी चढाई जर्सी क्रमांक 20. जर या खेळाला पकड झाली तर मात्र एक जबरदस्त चुरस आपल्याला बघायला मिळेल, परंतु नाही सहजरित्या 1 गुण टबळामध्ये यशस्वी होतं. वा सुंदर पकड चौंडेश्वरी कडसुरी संघ. शेवटचा सामना तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मैदान क्रमांक 1 वर होईल. शिवतेज अमरोशी विरुद्ध जय भवानी निळी. आपण तयारीत राहा. यावेळेस मात्र प्रयत्न चांगला, परंतु या ठिकाणी जेरबंद होता. तर मित्रांनो तुम्ही दोघांनी करून दाखवलं, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आता मात्र एक नवोदित खेळाडू आपल्याला बघायला मिळतं. शरीरशी सुंदर, पायामध्ये धुमचक्री बांधून यावेळेस मात्र एक सुंदर 2 गुणांची चढाई त्याच्या माध्यमातून केली जाते. जर्सी क्रमांक 25. प्रत्युत्तर दाखल हा एकटा एक एवढा खेळाडू. जर नवसंजीवनी दिली तर मात्र खेळाडूचं कौतुक केलं जाईल. पियुष ऍडव्हान्स टॅकल चूक करतो डिफेन्स आणि मात्र 1 गुण बहाल केला जातोय. हॅलो 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 माननीय श्री विशाल खाडे, आपण व्यासपीठावर येतो. विशाल खाडे हॅलो हॅलो. जय हनुमान क्रीडा मंडळ आयोजित विभागीय कबड्डी स्पर्धा, या स्पर्धेकरता प्रथम क्रमांक 7001 श्री जयेंद्र गंभे यांच्याकडून, तसेच चषक मनोज दादा खांडेकर, श्री तुषार लक्ष देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट पकड एक चांदीचं नाणं श्री विशाल खाडे साक्षी इंटरप्राइजेस यांच्याकडून देण्यात येणार आहे. या स्पर्धेकरता श्री
गणेश जयराम खांडेकर यांच्याकडून 1001, श्री लवशेठ तेलंगे माजी सरपंच ग्रामचे श्री सुनील जांभेकर 500, श्री संजय विठोबा जांभेकर 500, मधुकर जांभेकर 100, मनोज जांभेकर 500, रुपेश जाधव 250 यांच्याकडून 3000, कुणबी समाजाचे अध्यक्ष शिवरामभाऊ शिंदे यांच्याकडून 3000, माजी सरपंच मधुकर तेलंगे यांच्याकडून 500, वांगणी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच मोरेश्वर तेलंगे यांच्याकडून 2000, प्रमोद भोसले यांच्याकडून 2000. या स्पर्धेचे उद्घाटक श्री सोपानभाऊ जांभेकर रायगड जिल्हा उपाध्यक्ष भाजपा यांच्याकडून 5000, सदस्यांच्याकडून 1000, सपा पक्षाचे कार्यकर्ते प्रवीण जांभेकर यांच्याकडून 500, श्री सुधीर जांभेकर 500, श्री राजू जांभेकर 500, सर्व देणगीदारांचे नक्कीच पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळतो. तर आपण सामना पाहतो चौंडेश्वरी कडसर विरुद्ध बापूजी कोलेटी. तर मैदान क्रमांक गावदेवी पाटणसे या 4 संघांमध्ये मात्र ही झुंज अर्थातच दुसऱ्या फेरीकडे वाटचाल करण्याकरिता असेल, अर्थातच क्वार्टर फायनलकडे वाटचाल करण्याकरिता असेल. बघूया यावेळेस मात्र 7 खेळाडू मैदानामध्ये असेल आणि दिवेक चढाईसाठी असेल. जशी क्रमांक 99 रायगड जिल्ह्यामधील नवोदित नावारूपाला येणारा हा मध्यरक्ष आपल्याला बघायला मिळतं. तो लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है, सोने को जितनी आग लगे उतना प्रखर निकलता है, हीरे पर जितनी धार लगे उतना खूब चमकता है, मिट्टी का बर्तन पकता है तब धुन पर खूब खड़कता है, सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा, नदियां से आदर पारा है तो पर्वत छोड़ निकलना होगा, और हम क्यों सोचे राह सरळ होगा, कोई जागृत नहीं करत रहा तर आणि तरच विजयाचा हुंकार खऱ्या अर्थाने चहूबाजूला तुमचं गुंजणार. यावेळेस रेड आणि जेरबंद केलं, सुंदर प्रकार. आता मात्र थर्ड रेड 5 विरुद्ध 1 अशी झुंज. गुण सहजासहजी मिळणार नाही, परंतु प्रयत्न केला तर निश्चितच सक्सेसफुल होऊ शकतो. परंतु बघूया यावेळेस मात्र ठाई होते दुसरा पुकार. शिवतेज अमृतशी विरुद्ध जय भवानी नेडी. आपण तयारीत राहा. दिस इज द सेकंड कॉल फॉर बोथ ऑफ द टीम्स. तब्बल 8 गुणांची आघाडी असेल ती अर्थातच चौंडेश्वरी कडसुरी या संघाकडे. आता मात्र चढाईसाठी मयूर आपल्याला बघायला मिळते 1 नंबरच्या जर्सीमध्ये. ज्या खेळाडूने निश्चितच वारंवार चढाई केल्या परंतु यशस्वी चढाई या खेळाडूची एकही आपल्याला बघायला मिळाली नाहीये. परंतु उत्तर अर्धामध्ये निश्चितच रक्ताचं पाणी केलेला खेळाडू निश्चितच आपल्या संघाच्या विजयाकडे वाटचाल करून देण्याकरता अतोनात कष्ट प्रयत्न केले जातील. दिवेक महाडिक हा देखील एक जबरदस्त चित्रोत्सव चढायांचा जादूगर तथा एक जबरदस्त मध्यरक्षक म्हणून जाणला जातो. 6 विरुद्ध 1 बनूस घेऊन ऑन असेल प्रयत्न केले जाणार नाहीत, कारण त्याला माहिती माझ्या संघाकडे लीड आहे, आघाडी आहे. ती लीड मला आता मात्र फक्त टिकवायची आहे. आणि निश्चितच कबड्डी सारख्या खेळामध्ये जो खेळाडू जो संघ घेतला तो मात्र निश्चितच या ठिकाणी विजयी हुंकार वाजवायला शिंकला. आता मात्र पियुष यावेळेस ऍडव्हान्स टॅकल आणि मात्र डिफेन्सचा सपोर्ट देतोय आणि सुंदर असे क्रमांक 25. वा जबरदस्त 25 नंबरला. चला मैदान क्रमांक 2 वर देखील मध्यांतर होतोय. त्या ठिकाणी देखील दुसरा पुकार असेल वर्धानी कोंडगाव विरुद्ध बापदेव वणी. आपण तयारीत राहा. वर्धानी कोंडगाव विरुद्ध बापदेव वणी. आता मात्र पुन्हा एकदा 25 नंबर या खेळाडूचं नाव सांगा मित्रांनो. चिन्मय शिंदे. बघा मित्रांनो एक जबरदस्त फुटवर्क त्याच्या पायामध्ये, एक सुंदर पदर लिहिते असं. यावेळेस पियुष
आणि ही चूक आपण एका तगड्या डिफेन्स समोर मित्र निश्चितच करू शकत नाही. आता मात्र चढाईसाठी गणेश आपल्याला बघायला मिळतं. आतापर्यंतचा या सामन्यामधील सक्सेसफुल चढाई बहादर. वारंवार ज्या खेळाडूच्या माध्यमातून त्या ठिकाणी मल्टिपल पॉईंट रेड केली गेली असा एक जबरदस्त मोहरा आपल्याला बघायला मिळतं. गणेश चौंडेश्वरी कडसुरी संघाकडे अनेक असे हिरे आपल्याला बघायला मिळतात. त्या मॅनातल्या तलवारी निश्चितच आपण बाहेर काढा. मैदान क्रमांक 2 वर मात्र थर्ड रेड नयन निमरे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. 5 एक समीकरण असेल. गावदेवी पाटीलचा डिफेन्स त्या ठिकाणी फुल फेस सजलेला आपल्याला बघायला मिळतं. बघा किती प्रयत्न केले या वेळेस मात्र नयन त्या ठिकाणी गोलरक्षणामध्ये अडकला आणि मात्र निश्चितच निसटू शकला नाही. एक गुण बहाल केलं जातं गावदेवी पाटील संघाला. लागवडना कबड्डी असोसिएशनचे आदरणीय कार्यवाह गणपतजी म्हात्रे आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. नागोडणे कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह आदरणीय आणि व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. आता मात्र विनोद आपल्याला बघायला मिळतं. कोलेडी संघाच्या माध्यमातून आपल्याला गेलेले गुण परत मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये कितपत प्रयत्न केले जातात. प्रयत्न खोलवर करणं यावेळेस गरजेचं असेल मित्रा. फुलफिल डिफेन्स असेल, बोनस गुण ऑन असेल, बोनस अधिक 9 गुण देखील मिळू शकतात परंतु प्रयत्नामध्ये ताकद असायला हवी. यावेळेस मात्र जेरबंद. लक्षात ठेवा मित्रांनो, कबड्डी हा जरी अनिश्चिततेचा खेळ असला तरी सरावाचा खेळ आहे. प्रचंड मेहनत आपल्याकडे असली पाहिजे आणि अनुभव असला पाहिजे. कारण कबुतराला कदाचित गरुडाचे पंख लावता येतील परंतु गगनभरारीचं वेळ हे रक्तामध्ये असता येत नाही. ती आकाशाची ओढ जर तुम्हाला दत्तक घ्यायची असेल तर तुमच्याकडे अनुभव असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे सराव असणं गरजेचं आहे. या वरती वारंवार रिक्त चढाई आपल्याला बघायला मिळतात. वारंवार कोरा एंट्री बघायला मिळतात. 3-1 समीकरण. सुपर टॅकलची नामी संधी असेल यावेळेस कोलेडी संघाला परंतु विवेक काय प्रयत्न करेल. एक शांत संयमी नेहमीच या खेळाडूच्या डोक्यावरती बर्फ आणि तोंडामध्ये साखर असलेला खेळाडू आपल्याला बघायला मिळतो. नेहमी पंचांच्या निर्णयाचा सन्मान याच्या माध्यमातून केला जातो. कोणत्या प्रकारे गैरवर्तवणूक या खेळाडूच्या माध्यमातून आता मात्र चिन्मय शिंदे 3-1. यावेळेस मात्र निश्चितच ताकदीचा अभाव म्हणावा लागेल. सुंदर अँकल होती रॉयल जर्सीवरती नाव लिहिलं गेलंय. प्रत्युत्तर दाखल मयूर आपल्याला बघायला मिळतं. थर्ड रेड असेल. आल्या मात्र त्या ठिकाणी मृत्यूच्या जाळ्यामध्ये टाकले गेले परंतु बघूया. प्रयत्न करणं गरजेचं आहे मित्रांनो. तुमच्याकडे ते जिद्द ते स्पिरिट आहे. तुम्ही कोणत्या क्षणी सामन्याला कलाटणी देऊ शकता परंतु यावेळेस नाही. प्रत्युत्तर गणेश. शेवटची 3 मिनिटं असतील. तिसरा व अंतिम पुकार मैदान क्रमांक 1 शिवतेज अमरोशी विरुद्ध जय भवानी निळी. चला प्रस्थान करा मैदान क्रमांक 1 च्या दिशेने. शिवतेज अमरोशी विरुद्ध जय भवानी निळी. दोन्ही संघांना विनंती आहे आपण चला. यावेळेस मात्र सावध पवित्रा घेतला जातोय. निश्चितच 13 आणि 22 तब्बल 9 गुणांची आघाडी असेल ती अर्थातच चौंडेश्वरी कडसुरी संघाकडे. ही आघाडी आता मात्र टिकवावी लागेल.
शेवटची काही मिनिटे असतील सामना काही मिनिटांमध्ये निश्चितच सामन्याला कलाटणी आपण देऊ शकता. या वेळेस मात्र एका गुणाची आणि आता मात्र थर्ड रेड ही निर्णायक लढाई ठरू शकते. जर या खेळाडूला जेरबंद केलं आणि जर लोणाचा बोजा परतवला तर मात्र सामन्यामध्ये आपण परतू शकता, परंतु नाही. यावेळेस त्या ठिकाणी गमावला जातोय कोल्हाटी संघाच्या माध्यमातून आणि मात्र त्याचाच परिणाम म्हणून या ठिकाणी आपल्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा गणित शेवटचा 1 मिनिट असेल सामना संपायला. आपण मैदानाच्या गेटकडे चला. शिवतेज अमरोशी जय भवानी निळी आपण चला मैदान क्रमांक 1 कडे सेवेकडे करा. शिवतेज अमरोशी जय भवानी निळी